असं माग आली की कानाच्या केस वर आली नको. की इकडं दिसते ती. खाली असू दे, खाली. आता लय पण ह्याची वर पण नाही चांगलं दिसणार हो. हा? लय पण वर चांगलं नाही दिसणार, कानाच्या खाली घेते एवढं. कारण तिला उंची पण आहे ना. हा. मग उंचीला अशी एकदम छोटी नाही चांगली दिसत, मोठीच पाहिजे जरा. कानाच्या कान न दिसावा असं, कानाच्या एकदम सेंटरला इथं हा. तिथपर्यंत घेते. कितवीला आहे ती? पाचवीला. तिची उंची त्या मानाने जास्त आहे ना. हम्म. जास्त पण छोटी नाही बरोबर वाटत तिच्यासारखी. तिची केस पण तशीच कापायची पण लागते ती. आणि ह्या साईडची केस जर इकडे आली का नाही आपण कापून झाल्यावर परत मग ती मोठी दिसते ती. तसंच होतं, पण कापताना तिरकं कापायचं नसतं, मधनच कापायला लागतं. जाऊ दे डोळे ती पण तसलंच आहे. ऐकतच नाही, स्वतःच खरं करते. आई एवढीच तर अंगणवाडीत आहे का? हो. सो फ्रेंड्स, आपल्याला करायचं राऊंड हेअरकट. आपण कानाच्या खाली आहे, कानापर्यंत आपल्याला करायचं. हो हो, लय गुंता झालाय. कसं काय? मम्मीनं काहीच चाललं नाही मग साताला. कसं झालं रे? मी नव्हते गेले. नाही, बरं झालं. फक्त दीदी किती वैतागली. सो असं सेक्शन करून घेतले, तुम्ही बघू शकता कसं घेतलंय सेक्शन करून. तुम्ही पण बघा. लय गुंत झालाय. पेरेंट्स एकदम छोटी छोटी करतात. काय काय पोरींना तर मारते तिथंच बायका असं. मला तर लय चला करूया स्टार्ट हेअरकट करायला. तर आता आपण केला होता, इथपर्यंत केला होता राऊंड कट. आता आपल्याला कानाच्या खाली घ्यायची लेन इथपर्यंत. तर त्याला आपण डेडलाईन घेऊया. पूर्ण असं कॉम करून घ्यायचं आणि कानाच्या खाली एवढीशी डेडलाईन करून घ्यायची. बस काय एवढी का वरती घेऊ सांगा. परत अजून नसते एकदा फिरवलं तर थोडं होतेच ना कडे. थोडंसं जातच ते. लागलं की जरा शॉपला ती तुटलं की जेसीबी काढते. होय. तसंच हे थोडं थोडं घ्यायचे आणि कट करायचे. एकदम सोपी पद्धत. हे थांबा 5 मिनिटं थांब जरा. आंघोळ करायची होती. नाही केस सेटिंग बॅग. त्यांना काय करत नाही, पोरांना सगळं करते. खाली बघ. तुला गळ्यापर्यंत घालणार. मम्मीना काय कळत नाही. तसंच थोडं थोडं हेअर कट करत आपण इकडच्या साईडला येणार आहोत. एकदम सोपी आणि इझी पद्धत आहे हेअर कटिंगची आणि शार्प पण हेअर कट येतो. कुठे तुम्हाला खाली वरती केस दिसणार नाही, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित असं सेक्शन जर घेऊन कट केलेत तर व्यवस्थित दिसेल. राऊंड कट हे बऱ्याच लेंथचे असतात. तर दोन्ही साईडने आपण हेअर कट घेतलेली लेंथ ती बघायची व्यवस्थित आली का. हालायचं नाही.
ही आपली डेडलाईन घेऊन झाली की नंतर आपण माथ्यावरचे हे सोडायचे व्यवस्थित आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. मधून सेक्शन काढायचं आणि व्यवस्थित पसरवायचे आहेत. थोडेसे आपण ओले करूयात ते सुकले. तुम्हाला डिटेल शिकायचं असलं हेअर कटिंगला तर युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा की, व्हिडिओज भरपूर आहेत. पण कोणाचं करणार मी? फॉरेनचं करा. व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला दिसतेच बघा एकदम इझी किती केस तुम्हाला कापायचे. ह्या जर पद्धतीने तुम्ही हेअर कट केला तर अजिबात तुमचा खाली वरती एकही केस दिसणार नाही. सॉरी एकदम व्यवस्थित होतंय. जरा मोबाईलचा आवाज कमी करा. इथं चालत नाही व्हिडिओला आवाज दुसरा आला गाणं कॉपीराइटेड चालतं. हेअर कटिंग सगळेच करतात पण व्यवस्थित शार्प थोडेच जण करतात आणि छोट्या मुलींचे पण हेअर कट थोडेसे डिफिकल्टच असतात. त्यांचेच व्यवस्थित करायला लागतात. मोठे हेअर असतील तर असं थोडंसं कमी जास्त झालं तरी ते दिसून येत नाही. तसं लहान मुलींचं लगेच समजतं कुठून खाली कुठं वर कुठे एक्स्ट्रा हेअर राहिले. अशा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हेअर कटिंग करायला शिकवत असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. थोडेसे असे फ्रंटचे हेअर घ्यायचे आणि दोन्हीची लेंथ बघायची इक्वल आली का आणि मधले हेअर कट करून टाकायचे. तुम्ही वन साइड घ्या हेअर नाही तर टू साइड घ्या, कसेही घेतले तरी लेंथ व्यवस्थितच राहणार. तरी पण आपण एकदा सेटिंग झालं हेअर ड्रायर केल्यानंतर परत एकदा बघायचं व्यवस्थित आले का हेअर. पण आता नाहीये लाईट येईपर्यंत बस तोपर्यंत त्यांच्या ऍडजस्ट करते. थांबा जरा जिरो मशीनचं काम करते म्हणजे एकदा केस झाडून टाकते. फ्रेंड झालाय आपला राऊंड हेअर कट करून. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.